मी प्रियंका परांडे, सोलापूरवरून आहे। आज या ठिकाणी कालपासून 26 फेब्रुवारी कालपासून आझाद मैदान येथे मी उपोषण चालू केलेलं होतं। तर जिल्हा परिषदमध्ये जो शिक्षण विभागामध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता, फेब्रुवारी 2024 मध्ये अतिरिक्त पदभार असताना जिल्हा परिषदेच्या डेप्युटी CO मॅडम पाटील मॅडम यांनी ज्या पद्धतीने प्रभारी चार्ज असताना 33 शिक्षकांना बेकायदेशीरपणे मान्यता दिलेल्या आहेत आणि त्या मान्यता चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत याचे सर्व पुरावे असताना देखील आज त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती चौकशी झालेली नाही किंवा तिथे कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही आहे। या प्रकरणाबद्दल मागील 17/7/2025 रोजी आमचे शिवसेनेचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याकडे देखील मी पाठीमागे तक्रार निवेदन दिलं होतं। तर भुसे साहेबांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन देखील स्वतः मंत्री महोदयांचे आदेश इथे पायदळी तुडवलेले सोलापूरच्या प्रशासनाकडून दिसून येत आहे। या संदर्भामध्ये आयुक्त पुलकुंडवार साहेब यांच्याशी देखील मी चर्चा केली होती। 7 ते 8 महिन्याखाली मी त्यांना जाऊन या प्रकरणाबद्दल भेटले होते। तिथे देखील मला थोडेसे उडवाउडवीचे उत्तरं मिळाल्याचे दिसून आले। तर या विषयामध्ये जर कुंपण शेत खातं अशा प्रकारचा हा विषय आहे, हे काय फक्त शालेय शिक्षण मंत्र्यांकडचा विषय नसून हे समस्त सर्वसाधारण लोकांपर्यंतचा येणारा विषय आहे। कारण जिल्हा परिषदेकडे आपण पाहताना सर्वसामान्य लोकांसाठी ज्या योजना असतात, ग्रामीण भागाचा विकास आहे हा जिल्हा परिषदेवर अवलंबून असतो आणि तिथंच जर अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी असतील तर ही फक्त शिक्षण विभागाशी हा विषय निगडीत नसून अशा अधिकारी त्या पदावर असतील तर प्रत्येक विभागामध्ये भ्रष्टाचार झालेला असेल आणि तो जर आपण गप्प बसलं तर ते कधी जनतेपर्यंत पोहोचलं जाऊ शकणार नाही। म्हणूनच हा लढा मी स्वतः उभा केलेला आहे, जेणेकरून जे 33 शिक्षक खऱ्या त्या मान्यतेचे हकदार आहेत ते बाजूला राहून ज्यांनी कुठेतरी भ्रष्टाचार 4 पैशांचा लालच देऊन मॅडमला ज्या पद्धतीने त्यांनी चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार मॅडमनी केलेला आहे तो बाहेर पडण्यासाठी मी SIT चौकशीची मागणी केलेली आहे। आणि थोड्या वेळापूर्वी उपसचिव MB तहसीलदार ह्या साहेबांशी उपसचिव साहेबांशी चर्चा झाली तर त्यांनी हा रिमार्क करून दिलेला आहे आपल्याला आपल्या निवेदनावरती की सदर तक्रार SIT चौकशीकरिता पाठवण्यात यावे। परंतु ही फक्त रिमार्क झालेलं पत्र माझ्याकडे आहे। याचं पत्र अजून कायदेशीररित्या माझ्या हातामध्ये आलेलं नाही आहे। जोपर्यंत त्यांचं प्रतिनिधी पत्र घेऊन SIT चौकशी करण्यात यावी याचं पत्र घेऊन माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत मी उपोषण स्थगित करणार नाही। धन्यवाद। मॅडम, काय सांगाल, सत्तेधारी असून शिक्षण अधिकाऱ्यांच्या देखील चौकशीचे आदेश जाऊन सुद्धा ते लोक करतात, म्हणजे कोणाचा वरदहस्तावर आहे असं तुम्हाला यावर आरोप करतो? हां, बरोबर। ॲक्च्युली पाठीमागे जुलै 2025 मध्ये शिक्षण मंत्र्यांचे आदेश होते की याची चौकशी व्हावी। तेव्हा उपसंचालक पुणे यांच्याकडून पूर्ण पत्रव्यवहार खाली शिक्षणाधिकारी जगताप साहेब असतील यांच्याशी झालेला होता, परंतु खालून जेव्हा अहवाल मागवला जातो या प्रकरणाचा तर सोलापूरचं प्रशासन हा अहवाल वरतीपर्यंत देत नाही। तो अहवाल कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत आहे। याचा अर्थ स्मिता पाटील मॅडम यांना पाठीशी घालण्याचा परिपूर्ण प्रयत्न सोलापूरचं प्रशासन करत आहे। या संदर्भात आपण भेट घेणार, या संदर्भामध्ये साहेबांना देखील मी निवेदन दिलं होतं आणि साहेबांच्या आदेशानेच दादाजी भुसे साहेबांनी हे चौकशीचे आदेश जुलै 2025 मध्ये दिलेले होते। त्यामुळे मला भुसे साहेबांबद्दल किंवा आमचे उपमुख्यमंत्री साहेबांबद्दलचं सहकार्य मला 100% मला असेल किंवा ज्या शिक्षकांवरती अन्याय झालाय त्यांना 100% सहकार्य मिळालंच आहे। परंतु आता विषय इथं येतो की सोलापूरचं जे प्रशासन आहे ह्या कोणत्याच गोष्टीची दाद त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते दाद घेत नाहीत। ते पूर्णपणे भ्रष्ट अधिकारी स्मिता पाटील मॅडम यांना पाठीशी घालतायत।